महाभरती 2026 महाराष्ट्र शासन कामगार विभाग जाहिरात आली रे। निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक पदे काय आहे वयोमर्यादा, पात्रता, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती अधिकृत माहिती पाहूया आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती। महाराष्ट्र शासन कामगार विभाग कामगार आयुक्तालयामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सरळ सेवा परीक्षा गट क 2026 ची पदभरती निघालेली आहे मित्रांनो। याच्यामध्ये जवळपास 3 संवर्ग आहेत, त्या 3 संवर्गातील पदांसाठी ही भरती आहे। टोटल 78 पदे आहेत, ज्याच्यामध्ये निरीक्षकसाठी 62 पदे आहेत, लेखापालसाठी 12 पदे आहेत आणि लघुटंक लेखकसाठी 4 पदे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता सविस्तर यांचा तपशील आपण पाहूया। अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला 13/5/2026 रोजी म्हणजे 13 मे पासून ते 11 जून पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही विहित परीक्षा शुल्क या तारखेपर्यंत भरू शकताय। त्यानंतर परीक्षेचा अर्ज सुरू करण्याची तारीख जी आहे फॉर्म भरण्याची ती 13 मे पासून सुरू झालेली आहे आणि जूनच्या 11 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील या 3 पदांसाठी। वयोमर्यादा यासाठी लागणार आहे मित्रांनो, जर तुम्ही निरीक्षक पदांसाठी, लेखापाल आणि लघुटंक लेखक तिन्ही पदांसाठी क्वालिफाय होत असाल तर तुम्हाला कमीत कमी 19 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा ही 38 वर्ष पाहिजे, म्हणजे 19 ते 38 वर्षापर्यंत कोणताही उमेदवार या तिन्ही पदांसाठी अर्ज करू शकतो। आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही अमागास असाल तर 38 वर्षापर्यंत भरू शकताय, आणि जर मागासवर्गीय असाल, अनाथ असाल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असाल तर वयाच्या 43व्या वर्षापर्यंत तुम्ही भरू शकताय। प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तरी सुद्धा तुम्ही 43 वर्षापर्यंत भरू शकताय। आता याच्यामध्ये माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा, राजधिष्ठित मंडळातील नोंदणीत व कार्यरत माथाडी कामगार असतील किंवा मंडळातील नोंदणीत व कार्यरत सुरक्षा रक्षक असतील तर यांच्यासाठी अमागास म्हणजे 38 प्लस सेवा कालावधी आणि प्लस 3 वर्ष अशा पद्धतीचं तुम्हाला त्याच्यामध्ये वयोमर्यादा गणण्यात येईल। आणि मागासवर्गीय असाल तर त्याच्यामध्ये 43 वर्ष प्लस सेवा कालावधी आणि प्लस 3 वर्ष असा तुम्हाला वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे। आणि त्याच्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतील किंवा माथाडी कामगार सुरक्षा रक्षक असतील तर यांच्यासाठी वयोमर्यादा अजून शिथिल करण्यात आलेली आहे 45 वर्ष। ठीक आहे। आता या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता काय आहे ते बघूया। पहिलं पद आहे निरीक्षक। त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी चालेल, महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य मात्रा असावी, ती कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली तरी चालते। दुसरं लेखापाल जे पद आहे त्याच्यासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेतील म्हणजेच BCom लागणार आहे आणि त्यासोबतच लेखा क्षेत्रामध्ये काम केलेल्याचा 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला यासाठी लागणार आहे। आणखी लघुटंक लेखकसाठी तुम्हाला जी शैक्षणिक अर्हता लागणार आहे त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, आणखी त्यासोबतच तुम्हाला इंग्रजी व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट, तसेच मराठी 30 आणि इंग्रजी 40 अशा शब्द प्रति मिनिटाचे सर्टिफिकेट, टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लघुटंक लेखक या पदासाठी लागणार आहेत। या तिन्ही पदांसाठी या शैक्षणिक अर्हता आहेत। वयोमर्यादा आपण बघितलेली आहे। आता यामध्ये परीक्षेचे टप्पे आहेत बघा। याच्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखकसाठी एकच सरळ सेवा परीक्षा होईल, जी TCS मार्फत घेण्यात येईल। TCS परीक्षा घेणार आहे मित्रांनो। 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील। ठीक आहे। फॉर्म भरताना तुम्हाला ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, ज्याच्यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSC असेल किंवा त्या तत्सम शैक्षणिक कुठली अर्हता असेल ती, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता ज्या असतील त्यांचा पुरावा, जर तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असाल तर त्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असाल EWS मध्ये तर त्याचा पुरावा, त्यांच्या PDF तुम्हाला 500 KB 50 KB ते 500 KBच्या आतमध्ये तुम्हाला भरायचं आहेत। मग त्याच्यामध्ये पात्र दिव्यांग व्यक्ती असेल, माजी सैनिक असेल, खेळाडू आरक्षित असेल, या सर्वांसाठी जे लागणारे डॉक्युमेंट आहेत त्या सगळ्यांच्या तुम्हाला PDF बनवायच्या आहेत 50 ते 500 KBच्या दरम्यान, आणि तुम्हाला त्या अपलोड करायच्या आहेत। हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। ठीक आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे बघा, mahakamgar.maharashtra.government.in याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज सादर करता येईल। यासाठी तुम्हाला आता परीक्षा शुल्क बघा, सरळ सेवा परीक्षा अमागाससाठी 1000 आणि मागासवर्गीयसाठी तुम्हाला 900 रुपये फी आहे।
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी फी राहील. जर तिन्ही पदांसाठी भरला तर मागासाठी 3,000 होतील, मागासवर्गीयांसाठी 2700 होईल आणि एकाच पदाला भरली तर 1,000 होईल, 2 पदाला 2,000 होईल. अशा पद्धतीनं प्रत्येक त्या पदासाठी वेगवेगळी फी आहे. एकदा तुम्ही पदासाठी अप्लाय केल्यानंतर आणि फी भरल्यानंतर तुम्हाला ते शुल्क परत मिळणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. परीक्षा पद्धतीमध्ये बघा, आता विषय असतील सामान्य क्षमता चाचणी, 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. पदवीचा दर्जा असेल, माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये परीक्षा देऊ शकताय. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची परीक्षा असेल. याच्यामध्ये अभ्यासक्रम बघा, मराठी भाषेसाठी 30 गुण असतील म्हणजे 15 प्रश्न, इंग्रजी भाषेसाठी 30 गुण असतील म्हणजे 15 प्रश्न, बुद्धिमापन चाचणी याच्यासाठी 30 गुण असतील म्हणजे 15 प्रश्न आणि GS साठी म्हणजे सामान्य ज्ञान म्हणतो आपण त्याला, त्याचे 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी आणि 40 प्रश्न 80 गुणांसाठी. हे तुम्हाला कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 याच्यावर तुम्हाला 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी. असे 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील आणि त्याच्यामधले हे विषय आहेत. असा हा अभ्यासक्रम आहे. यामध्ये ऑप्टिंग आउटची पण सुविधा देण्यात आलेली आहे, त्यासोबतच नॉर्मलायझेशनची सुद्धा सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. असे या ठिकाणी ही जाहिरात आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला सांगितलेलं आहे, वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावरती अप्लाय करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.